मेन मंदिराजवळच एक नरसिंहाचं मंदिर आहे, नरसिंह अवतार. तर त्या मंदिराचं काय वैशिष्ट्य? आता आपण प्रत्येक देवाची जशी एक घोषणा असते तसं आपण देवीचं म्हणतो की आई राजा उदो उदो. तर नक्की ह्याच्या मागे काय संकल्पना आहे किंवा हे का म्हटलं जाते? मेजॉरिटी इज लॉ. जसं आता आपण कुळ धर्म किंवा कुलाचार ह्या गोष्टींवरती बोलतोय, पण काही काही लोकांचं असं असतं की त्यांना त्यांची कुलस्वामिनी कोणती हेच माहिती नसतं. कारण की जसं तुम्ही बोला की पिढ्यानी पिढ्या त्या गोष्टी सांगायला हव्यात. तर काही लोकांकडनं राहून जातं सांगायचं, किंवा काही लोकांचं गोत्र माहिती नसतं, काही लोकांना कुलस्वामिनी माहिती नसते. तेव्हा अशा वेळेस लोकांनी मग काय करायचं? आणि कुलाचार न केल्या एकेकांना 4-4, 5-5 वर्ष येणं. ह्याच्यामध्ये आता कुळाचार हा विषय निघालेलाच आहे आपला. तर ह्याच्यामध्ये खूप आपल्या पूर्वजांकडनं ह्या गोष्टी ऐकवत आलेल्या आहेत, किंवा खूप गोष्टी अशा पद्धतीने बोलल्या जातात की आपल्या घरात कुळाचार होत नाही, आपल्या घरात कुलधर्म होत नाही, किंवा मग देवीच्या दर्शनाला जायला पाहिजे. तर नक्की कुळाचार कुळधर्म म्हणजे काय, हे थोडंसं आपल्या लोकांना तुम्ही एकदम सोप्या भाषेत सांगू शकता का? आणि जर आपण केलं तर आपल्या घरात किंवा आपल्या पिढीवरती, येणाऱ्या पिढीवरती काय फरक पडतो, किंवा जर केलं नाही तर मग कशा पद्धतीने संकट येऊ शकतात, या गोष्टी किंवा त्याचे अनुभव आहेत का काही? बरेच अनुभव येतात. तर पहिल्यांदा कुळाचार म्हणजे किंवा कुलधर्म म्हणजे काय ते एक सांगा. हो, कुळाचार न केले आणि केलेला अनुभव सांगणारे बरेच भाविक भक्त दरवर्षी येतात. तर कुळाचार म्हणजे घरामध्ये एक प्रकारची विशिष्ट नियम करून दिलेला कुळाचार. म्हणजे आपली कुलदेवता कोणती आहे हे अगोदर आपल्या वंशजांना सांग. आपली पूजा या देवीची कशी करायची, का करायची. आपल्या घरात तर कुळाचार होतो, परंतु क्षेत्रावर जाऊन कुळाचार करणं हा मोठा एक नियम आहे. वर्षातून एकदा तरी कुलदेवतेला दर्शनाला यावे, कुलधर्म कुलाचार करावा. कुलाचार म्हणजे सगळ्या की देवीची शास्त्रोक्त मंत्रोक्त पूजा, ह्याला कुलाचार. आपण आता कुठलाही एक समजा अधिकारी आला तर त्याला आपण कसं त्याच्या पद्धतीने करतो, मान सन्मान, तसा कुलाचार ही देवीचा आहे त्याचा सन्मान करायचा. त्याचा अभिषेक आहे, त्यांचा अमृताभिषेक आहे, मंत्रोक्ताभिषेक आहे. पुन्हा त्या देवतेला आपण काय देतो, वस्त्र देऊ शकतो, सोनं देऊ शकतो, एक प्रकारचा दागिना देऊ शकतो. जे तुमची इच्छा आहे ती आपण देऊ शकतो. त्या प्रित्यर्थ अन्नदान करू शकतो. तिच्या प्रित्यर्थ आपण सवाष्ण ब्राह्मण कुमार हे या ठिकाणी येऊन लोक घालतात. आणि हे संपूर्ण कुलाचार केलं त्याचं कुंकुम अर्चन आहे, पुष्पार्चन आहे. मग हे अर्चन डायरेक्ट त्या देवतेपाशी करता येत नसल्यामुळे आपण जी देवता आणलेली आहे आपल्या घरी त्या देवतेवर करतात. हा, ते मंदिरातही करतात, काही गुरुजींच्या जे पुजारी आहेत त्यांच्या घरी करतात. हा, म्हणजे आल्यानंतर ते देवतेला आपल्या घरच्याही देवतेला नाराज नाही करायचे, या ठिकाणी आल्यानंतर या देवतेलाही वेगळं करायचं. म्हणून ते पूजा अर्चा कुलाचार संपूर्ण राहून इथं वस्ती म्हणतात. कर्नाटकामध्ये आम्ही वस्तीला येणार असे सरळ स्पष्ट म्हणतात. वस्तीला येणार ते कुलाचार येणार आणि येऊन कुलाचार सर्व करणार, थांबणार आणि मग दुसऱ्या पहिल्यांदा आल्या कधीही पूजनाच्या घरी भाविक भक्त जात नाही. आल्या म्हणजे परंपरा बरं का. आता सगळं फास्ट आहे, त्याच्यामध्ये बदल झाला. पूर्वी काय असायचं की बैलगाड्याने यायचं, आल्यानंतर पहिल्यांदा वस्त्र कपडे जे आहेत ते तिथंच ठेवायचे, रिकाम्या म्हणजे अनवाणी पायाने मंदिरापर्यंत यायचं. कुठे? महाद्वारापर्यंत यायचं, दर्शन करायचं, शिखर दर्शन करायचं. त्याला म्हणते धूळ दर्शन. पहिल्यांदा धूळ दर्शन घ्यायचं. धूळ दर्शन आहे, शिखर दर्शन आहे. पुन्हा धूळ दर्शन म्हणजे त्या उंबऱ्याची धूळ चाटली त्याला धूळ दर्शन, ते स्वरूप आहे, प्रसाद स्वरूप. शिखर दर्शन आहे, किरीट दर्शन आहे, नेत्र दर्शन, सर्वालंकार दर्शन आहे. सर्व हे स्वरूप आहे, शास्त्र हे आहे, मंत्रच आहे. तर हे संपूर्ण कुलाचार येऊन लोक करतात आणि हे केल्याने त्यांना वर्षभर म्हणजे एक प्रकारची, जसं गुरुकडून आपण एनर्जी घेऊन जातो तसं या कुलदेवतेकडनं देखील एनर्जी घेऊनच जातो. तिथं गेल्यानंतर घरामध्ये वातावरण चांगलं, त्यांच्या कुठल्याही कामामध्ये अडथळा आहे,
हा व्यवस्थित मार्ग मिळत जाणार आणि घरामध्ये स्वस्थता आणणे, आनंदाने राहणे, एकोप्याने राहणे, सगळ्यांचे विचार एकत्र येणे, हा कुलधर्म कुलाचाराची पावती असते. आणि कुलाचार न केल्यावर एकेकांना 4-4, 5-5 वर्ष येणं. बरोबर. तुम्ही म्हणलं तुमचं नित्यकर्म तर आहे, मग नित्यकर्मामध्ये थोडा एक दिवस द्या, एक दिवस तरी या, कुलधर्म कुलाचार करा. ठीक आहे, नका येऊ, परंतु दर्शन मात्रे, नुसतं दर्शन तरी करून जावा. बस ती दर्शनाच्या अभिलाषी. तुम्हाला कुलाचार तुम्ही घरी करा, येऊन फक्त दर्शन झाले की तुमचा अशा आता न येण्या कारण गुरुजी म्हणजे प्रत्येक पुजाऱ्याच्या घरी प्रत्येक भाविकांचा विचारणा, फोन करून येणे किंवा 2 वर्ष झाले बघा, एक तर 18 वर्षे नातू पंतू झाले तरी त्यांचं कुलाचार झालं. आणि ते नातू पंतू पर्यंत येतात सगळं, मग कुलाचार असं झालं. परंतु कुलाचार हे करणं आवश्यक, मला आज ना उद्या ते करावंच लागेल. आणि ही कुलाचार केली मला सफलता मिळते, एक प्रकारची शक्ती मिळते. कारण का ही शक्तीच घेऊन जाता ना तुम्ही, त्यामुळे काही अडचण नाही, काही नाही. सगळे व्यवहार क्लिअर होते, मानसिक नाही, शारीरिक नाही, काय सगळं आनंदमय वातावरण प्रत्येकाच्या घरात कुलधर्म कुलाचार केल्याने होतो. आणि इथून गेल्यानंतर या ठिकाणी कुलाचार केल्यानंतर मग पूर्ती म्हणतात आता घरी गेल्यावर काय, मग घरी गेल्यानंतर तुमच्या देवतेला पुन्हा अभिषेक करा, गुरुजींना बोलवा, अभिषेक करा. आणि सवाष्ण ब्राह्मण कुमार त्याला बोळवणं म्हणतात, मांद पण म्हणतात. कुलदेवतेला जाऊन आले की घरामध्ये ते करणं, ते पण काही लोक अजूनही कर्नाटकात करतात, गुजरात, मुंबई, पुणे या ठिकाणी देखील धावत्या जगामध्ये सुद्धा ते अजूनही करतात. पण काही जणांनी त्यांचं अनुकरण घ्यायला पाहिजे. ते नाही करतात ना, मग त्यांना फार देवतेचं नाद तुम्ही करते, तसं नाही. कुलदेवता आहे आणि ते करत. यालाच थोडं आपण सविस्तर समजू की आता नवरात्रीचे 9 दिवस त्यामध्ये ज्यांना यायचं पॉसिबल नाहीये किंवा जे घरून करण्यासाठी उत्साही आहे, तर त्यांनी घरून कशा पद्धतीने पूजा करू शकतात? त्यांनी सर्वप्रथम तुळजापूरच्या स्थानिक पुजाऱ्यांना विचारून घ्यावे की असं असं आहे, आम्हाला येणं होत, तर आम्ही घरामध्ये मग नवरात्र कसं काय गुरुजी सांगते. तर आता त्या माध्यमातून मी माहिती की तुम्हाला येणं होत नाही, घरामध्ये नवरात्र करायचं आहे, तर घरामध्ये संक्षिप्त नवरात्र काही अडचणी आहेत. प्रत्येक जणांना एकाच रूम मध्ये सगळं आहे, त्याच्यामध्ये अडचणी आहे, त्यांनी एक रात्र नवरात्र करा. नवरात्र म्हणजे एकच, अष्टमी 9, ज्याला जमतंय त्यांनी 9 दिवस करावे, ज्याला परतही नाही अजून काही अडचण असेल तर 5 दिवस करावे, ज्यांनी नाही तर त्याला 7 दिवस करावे. एक रात्र, पंचरात्र, सप्तरात्र आणि नवरात्र या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातही करू शकता. नंदादीप करू शकता, रोज दिव्याला पूजा अर्चा, आता लोक अजून पूजा अर्चा नैवेद्य वगैरे सगळं करतात. आता असा एक प्रघात आहे की त्याचा मी एक विस्तार केला, घट बसल्यानंतर देवतेची पूजा करायची नाही म्हणून आपण करतो. नवरात्रामध्ये शुद्धता पाळतो आपण, स्नान वगैरे करून देवाला फक्त तेवढे त्याचे फुलं काढायचे आणि तेवढे त्यांना पण स्नान. त्यांना म्हणून नवरात्रात केलेली पूजा वर्षभरात केलेलं फळ नाही मिळणार, पण नवरात्रात केलेलं, कारण का तिचं जागर आहे ना, तिचा उत्सव आहे, त्या उत्सवात तुम्ही तिला पारसं ठेवता, हे चुकीचं आहे. नाही घाटावर बसले का, घाटावर देवी बसवायचीच नसते, घाटावर नारळ असतो. ती घाटावर बसून घाटावर बसले मग तिला कसं हे करायचं, मग ते घाटाला पाणी घालताना ते होतच आहे. तुम्ही एका याच्यामध्ये 2 करू नका. तर देवते सर्व मूर्त्यांची पूजा करा, नवरात्रामध्ये सर्व देवतेंची पूजा करा, पंचामृत स्नान घाला आणि रोज नैवेद्य दाखवा देवाला. रोज कुमारिका पूजन करा, जमलं तर सवाष्ण ब्राह्मण जीव घाला. पण ठीक आहे, आता इतर याच्यामध्ये दाम्पत्य जीव घाला, नवरा बायकोंना जीव घाला, सवाष्ण घाला, मुंजा घाला. जेवढं तुम्ही त्या नवरात्रीमध्ये अन्नसंतर्पण करता, दान करता, तेवढं तुमचा फलित मिळून जाऊ. आणि त्यांना आता इथं पण सेवा करायची, तुळजापूरमध्ये करायची. प्रत्येक भाविकांचा पुजारी तुळजापूर आहे,
त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा. संपर्क करून काय विधी असतो इथं नवरात्रामध्ये, त्यामध्ये तुम्हाला जसं जमेल तो विधी इथं करायला सांगा. तुमचा इथे तुमच्या नावाने तुमचं नाव गोत्र वगैरे घेऊन कुलाचार केला जातो आणि तुम्ही तिथं करू शकता. म्हणजे दोन्हीकडे तुमचं कुलदैवत असल्या कारण कुळाचार ते दोन्हीकडे होऊन जातो. आणि अशी सेवा येथील पुजारी करतात की जेणेकरून समजा एकाने नंदादीप सांगितलं तर तो पुजारी रोज एवढी कॅटली घेऊन खाली घेऊन येणार नंदादीपात तेल. पण तेल एकाच ठिकाणी नसते, ते पूर्ण मंदिरामधील देवता जे आहे त्या ठिकाणी ते नंदादीप असं. आपण नंदादीपा म्हणजे नुसतं देवी कशी दिलं तसं नंदादीप. तर कुंकुमार्चन आहे. कुंकुमार्चन म्हणते आमचं पहिल्या दिवशी सगळ्याला आपण ते कुंकू घेतो, कुंकुमार्चन करतो. देवीची मूर्ती आहे तिथे बसून 108 1000 नावं घेऊन ते कुंकू अर्चन केलं. ते कुंकू प्रसाद म्हणून त्यांना परत भाविकांना पाठविला जातो. नवरात्रात पूजा केली की ज्यांनी ज्यांनी पूजा केली त्यांना भाविकांना प्रसाद पोस्ट स्वरूपी, कुणी कुरिअर स्वरूपी, कुणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, पण प्रसाद मात्र त्यांच्या घरी पोचतात. पौर्णिमा झाली ते अगोदर आहे, पौर्णिमेच्या नंतर एक 5 दिवस अगोदर त्यांना शक्यतो कुणाला पौर्णिमेच्या अगोदरही प्रसाद मिळतो, कुणाला पौर्णिमा झाल्यानंतर मिळतो. आणि भाविक मग त्या आनंदाने ते प्रसाद स्वीकारतात. गुरुजी आज आम्हाला आनंदाने प्रसाद मिळाला, आज आम्ही रिप्लाय पण येतो त्याचा. असं हे गुणधर्म कुलाचार तिथेही करू शकता, इथेही करू शकता. जसं आता आपण कुळ धर्म किंवा कुलाचार ह्या गोष्टींवरती बोलतोय, पण काही लोकांचं असं असतं की त्यांना त्यांची कुलस्वामिनी कोणती हेच माहिती नसतं. कारण की जसं तुम्ही बोला की पिढ्या त्या गोष्टी सांगायला हव्यात. म्हणजे काही लोकांकडनं राहून जातं सांगायचं, किंवा काही लोकांचं गोत्र माहिती नसतं, काही लोकांना त्यांची कुलस्वामिनी माहिती नसते. तेव्हा अशा वेळेस लोकांनी मग काय करायचं? आता बघा अशा वेळेस आता आम्ही आमच्याकडे येतात असेल की आम्ही त्यांना काय म्हणतो किंवा तुमचं मूळ गाव. मग मूळ गाव आपण जर बघितलं, समजा तुळजापूरच्या परिसरामध्ये असेल त्यांची कुलधर्म कुलदेवी एक. पुन्हा त्याच्यानंतर काही ब्राह्मण परिवारामध्ये कुलदैवत पण असते. त्यांना मराठा किंवा इतर समाजामध्ये कुलदैवत आणि कुलदेवी दोन्ही असतात. काही ब्राह्मण समाजाचे तिरुपती बालाजीचं दैवत आहे, काही यांच्यामध्ये खंडोबाचं आहे ब्राह्मण, किंवा इतर समाजामध्ये जातीचा विषय नाही, इतर भाविक भक्तांच्याकडे. तर तुळजापूर परिसरामध्ये असेल तुळजाभवानी आणि मल्हारी माता, तिकडं जाणं होत नाही म्हणून इथून अंदूर पशी एक खंडोबाचं मंदिर आहे, बिदर पशी आहे. ज्या त्या व्यक्तींनी आपापले भगवंताने उपस्थान करून ठेवले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता. बरोबर. ज्याला कुलदेवताच माहिती नाही, गावही माहिती नाही, काही नाही, त्यांनी 3 सुपाऱ्या घ्यायच्या, त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायची. आपल्या देवतेच्या समोर तुम्ही घरामध्ये देवाला त्याच्यामध्ये ठेवा हळदी कुंकू अक्षदा, फुल व्हा. त्या सुपारीवर बसल असं फुल व्हायचं. त्या फुलामध्ये 3 देवीचं नाव आहे, 3 देवतेचं नाव, पूर्ण पिठाचे. अर्धपिठाचे तर आपल्याला मिळून जाते, परंतु पूर्ण पिठाचे जे आहे तर 3 देवतेचं नाव तुळजापूर वणी. अर्धपिठाचं तुम्हाला ते 3 मध्ये मिळून जाते, कारण का फुल अर्ध पडलं की ते अर्ध त्या सुपारीवरून फुल खाली पडते. तुम्ही तिची अनुभव घ्या, तुम्हाला तुमचीच कुलदेवता तुम्हालाच माहिती करून देईल. असं कोणाकडे जाऊन आमची कुलदेवता काय असं विचारेल. प्रोसेस परत एकदा सांगा. प्रोसेस असा आहे की आपली जर समजा कुलधर्म कुलाचार कुलदेवी कुलदैवत कोणता आहे हे जर माहित नसेल तर त्यांनी काय करायचं की 3 सुपाऱ्या ठेवायच्या. 3 सुपाऱ्याला आपण आधी नाव द्यायचं, किंवा तुमच्या लक्षात राहत नसेल तर चिठ्ठी करा. श्री तुळजाभवानी महालक्ष्मी अंबाबाई आणि वणीची देवी असं तुम्ही तिथे त्याच्यावर सुपाऱ्या ठेवा. त्यावर हळदी कुंकू अक्षता व्हा, सेवंतीचं फुल व्हा, किंवा हे व्हा झेंडू व्हा, किंवा सुवासिक कोणतेही फुल. असं नाही की तेच फुल. उपलब्ध वस्तूंना विनियोग, म्हणजे
त्यावेळेस जे तुम्हाला उपलब्ध होईल ती वस्तू ती फुल घ्या आणि प्रार्थना करा आणि नमस्कार करा की हे देवी, आमचं दैवत आम्हाला माहित नाही, तर तू कोणत्या स्वरूपात आमच्या घरात आहे हे आम्हाला मार्गदर्शन करा, असं म्हणून प्रार्थना करा. गुळ याचा नैवेद्य दाखवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फारसं तिथे यायचं, स्नान वगैरे करून शुद्धता करून तिथे यायचं, नमस्कार करायचा आणि मग तिथं बघायचं की फुल कोणतं पडले, ते पडले की देवता तुमची. असं बरेच जणांना माझ्याकडनं अनुभव आले. आणि अर्धपीठ असेल तर काय म्हणतात? अर्धपीठ फुल अर्धच पडतं, खाली येत. वा. मग अर्धपीठाला नाव वेगळं करायची गरज, ती कुठं असेल तिथं देणार, तिच्याबरोबर ती देवता असते. म्हणजे समजा आता तुळजाभवानी आणि अर्धपीठ पडले की मग ती दोन्ही देवता त्यांच्या. असे बरेच जणांचे आहेत. दोन्ही देवता म्हणजे पाहुणी देवता झाली, हे आमचा पाहुणा देवता, पाहुणा आहे ती देवता. तसं याच्यामध्ये सुद्धा आहे. तेव्हा खंडोबा, व्यंकटेश, बालाजी आणि हे कुलदैवत मध्ये. बाकीचे सिद्धनाथ जे आहेत तुमचं ते स्थान महात्म्य आहे. जसं कुलदेवी म्हणून आहे तसं कुलदैवत पण आहे. कुलदैवत जे आहे ते खंडोबा आहे, मल्हारी माळसाकांत, शंकराचा अवतार. तसं ज्योतिबा पण म्हणून कुलदैवत आहे प्रत्येकाचं. पुरुष दैवतामध्ये हे येतं, पुरुष कुलदैवत. ज्योतिबाचं देखील शंकराचाच अवतार आहे. केदारलिंग म्हणून केदारेश्वर जे आहे त्याचा अवतार तो कोल्हापुरामध्ये ज्योतिर्लिंग आहे, ज्योतिबा म्हणून या नावाने ते प्रसिद्ध. तसं मल्हारी माळसाकांत देखील शंकराचं अवतार आहे. म्हणजे इथं सांगत असताना कुलदैवी आणि कुलदैवत हे आहे की कुलदैवत खंडोबा, ज्योतिबा आणि तिरुपती बालाजी, व्यंकटेश ह्या देवता आहेत. बरोबर. सर्वांची सांगड जर घालायला गेलं तर पंचायतन जे म्हणलं जातं, पंचायतन याच देवता आहेत. एकमेकाच्या फक्त वेगळ्या वेगळ्या आहेत. कुणाची तुळजाभवानी आहे, कुणाची कोल्हापूरची अंबाबाई आहे, कुणाची वनी आहे, कुणाची माहूरगड आहे, कोणाच्या अंतस्तात आहे ज्यामध्ये ते आंबेजोगाईची जोगाई पण आहे. काही लोकांची यल्लम्मा देवी आहे. ते त्या प्रांतामधले ते स्थान महात्म्य म्हणून त्यांची दैवत आहे. पण मूळ कुलदैवत जे आहे ते ह्या 3.5 पीठापैकी ह्या कुलदैवता राहतात. आणि कुलदैवत जे आहे ते मल्हारी माळसाकांत, ज्योतिर्लिंग, ज्योतिबा आणि लक्ष्मी व्यंकटेश हे कुलदैवत झाले. मला असं एक विचारायचं होतं की जसं तुम्ही आता ज्योतिर्लिंगाचा विषय काढलात आणि मग अशी पण आपलं त्याच्यावरती डिस्कशन झालं होतं की देवीच्या मस्तकावरती लिंग आहे, तर ते फक्त याच देवीच्या मस्तकावरती आहे का अजून दुसऱ्या कुठे देवीच्या मस्तकावरती पण लिंग आहे? हो, आहे ना. सप्तशृंगी वनीची देवी जी आहे त्या मस्तकावर देखील तुळजाभवानीच्या किरीटामध्ये जसं लिंग आहे तसं लिंग तिथं पण पाहायला मिळेल. आणि कोल्हापूरच्या तिथे? कोल्हापूरला असं आहे की मूर्तीवर ते लिंग नाही, तर त्या गर्भगृहाच्या वर एक छोटस गर्भगृह आहे, त्याला मातृलिंग म्हणतात. म्हणजे देवीच स्वरूप असलेलं दोन्ही अंग त्याच्यामध्ये, त्याच्यावर ते महादेवाचे पिंड आहे. त्याच्यामध्ये आपण जेव्हा कुलदैवत किंवा कुलाचार वगैरे हा सगळा आपण आता गोष्टी बोलतो किंवा चर्चा करतो त्याच्यावरती, तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या की कुलाचार काय कशा पद्धतीने केला जातो, कुलधर्म कशा पद्धतीने केला जातो. पण ते न केल्यामुळे आपल्यावरती काय काय संकट येऊ शकतं. कारण की खूप जणांकडनं हे ऐकलेलं आहे की एखादा नवस वगैरे बोललेला असतो किंवा त्यांची काही धनसंपत्ती वगैरे वाढत नाही किंवा त्यांच्या घरात सारखी भांडणं, चिडचिड ह्या गोष्टी चालू असतात. छोटी जी बाळ असतात ती सारखी आजारी पडत असतात. तर ह्या अशा गोष्टी पण त्यामुळे घडू शकतात का? हो, घडू शकतात ना. आता आपल्याच बघा नित्य स्वयंपाकामध्ये एक गोष्ट समजा तुम्ही बंद केली, त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर म्हणा, आज हे का केलं नाही ते का केलं, आपण साधं चिडचिडपणा करतो. तसं कुलधर्म कुलाचार जर समजा तुम्ही आपण कुलधर्म कुलाचार वर्षातून एकदा आहे, एकदा करायचं आहे, नित्य नाहीये.
एकदा केल्यानंतर 364 दिवस तुम्हाला त्याचं फलित मिळतं असं आहे. तर त्यामुळे कसं आहे माहिती का, कुलधर्म कुलाचार हे करणं फार आवश्यक. न केल्याने काय होतं, विसंगती येते, भावाभावामध्ये वाद येतो, मग उत्पन्नावर वाद येतो. तुझं तेवढं उत्पन्न, मग तू पैसे दे. म्हणजे सांसारिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये वाद म्हणून चालू. तिथून तो असा विकोपाला जातो की विभक्त राहणे. आजकाल फार विभक्त राहायचं चाललेलं आहे की लग्न झालं की लगे विभक्त. काय विभक्त करायची गरज आहे? काय जे एकत्रित बघा येणं, मेजॉरिटी इज लॉ. तुमची संघटन किंवा एकत्र आल्यानंतर जी शक्ती निर्माण होते, ती शक्ती निर्माण तुमचं होतच नाही ना घरामध्ये. तुम्ही जर आज संध्याकाळी एकत्र येऊन, ठीक आहे दिवसांनी तुमच्या उद्योगामुळे जमलं, पण संध्याकाळी एकत्र येऊन तुम्ही जर विचारधारा जर केल्या, एकत्र शक्तीचं जे स्वरूप आपल्याला जे त्याच्या लहरी, त्याचं फळ जे मिळणार आहे नाही ना मिळणार. म्हणून कुलधर्म कुलाचार करणं आणि एकत्रित येऊन त्याचा निर्णय घेणं हे फार अत्यावश्यक आहे. जरी ठीक आहे तुम्हाला वेळ नाही, परंतु एखादा दिवस तरी एकत्र या, आठवड्यातून एकदा या किंवा महिन्यातून तरी एकदा या. म्हणजे ते तर कळलं ना, एकत्र आहे तर आपला एकमेकाच्या माहिती घेऊ शकतो, तुझं कसं चाललंय काय चाललंय, ही विचारधारा चालू राहते ना, आणि आत्मीयता निर्माण होते. तुम्ही जेवढं विवेक दुरून डोंगर साजरा होतो ते, त्यामुळे तू तिकडच बरं आहे असं होतं. मग ती वाद झाला की मग ते सगळं प्रॉब्लेम, मग ते त्याला काही हे नाहीये, मर्यादा नाही, ते कुठल्या टोकाला जाईल. तर सर्वात एकत्रित कुलधर्म कुलाचार सर्वांनी मिळून करा. आज भाऊ वेगळे सगळे आहेत, ठीक आहे, एकत्र येऊन जर केला तर ते त्याचं शक्तीची प्रधान कुलदेवता ज्या वंशाला रक्षण करणारी आहे, सगळे एकत्र दिसल्यानंतर तिला खूप आनंद होतो. आता बऱ्याच कुळांमध्ये अष्टमीचे होम पुजले जातात. तर नेमकं अष्टमीचे होम, नेमकं ही प्रथा कशी किंवा काय असतं? नवरात्रामध्ये बघा नित्य होम सांगितले, म्हणजे 9 दिवस होम करा, त्यातल्या त्यात अष्टमीला करा. आणि अष्टमीच्या होम जे आहे, नवरात्रामध्ये नित्य होम आहे, अष्टमीच्या होमाला अग्नीचा वास बघायची गरज. कारण ते भगवतीच्या नवरात्राचा अष्टमी आहे, आणि याच्यामध्ये असं आहे आपण अष्टमीला होम करतो, परंतु इथं संगत अशी आहे की नवमीला पूर्णाहुती झाली पाहिजे असं काही ठिकाणी करतात. तर तुळजापुरामध्ये तशीच प्रथा आहे. अष्टमीला हवन चालू होतं आणि नवमीच्या पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये पूर्णाहुती होऊन जाते. म्हणजे 12च्या नाही 12च्या, नवमी कधीही संपेल त्याच्याबद्दल आहे. मग रात्री 9 अष्टमी रात्री 12ला संपली की 12 वाजता पूर्ण. याला हे नाही, शास्त्र नाही, त्यामुळे ते महत्व त्याला. ह्याच्यामध्ये आपले नवस हा एक विषय राहिला बोलायचा. खूप लोक नवस करतात की माझ्यासोबत अशा गोष्टी घडतील किंवा माझ्यासोबत अशा गोष्टी झाल्यानंतर मी तो नवस फेडेल, आणि तो नवस फेडला जात नाही आपल्या कुलदेवीचा वगैरे. तर त्याने काय फरक पडू शकतो आपल्या ह्याच्यावरती, आणि तो फेडला पाहिजे का? नवस बोलणे म्हणजे देवाला विनंती कर. मग हे तर रोज नित्य करू शकतो ना आपण, पण कुलदेवतेला तिथं जाऊन का बोलणे, त्या स्थानावर जाऊन का बोलणे, विशिष्ट प्रकारची आपल्याला ते फळ पाहिजे आहे की जे आपल्याला सहजासहजी मिळत. म्हणून कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन स्वरूपामध्ये 2 सुपाऱ्या घ्यायच्या, एक देवीला द्यायची आहे की मी ही तुला माझं काम होण्याचं, आणि एक आपण स्वतःहून घेऊन जायचं, आणि त्या सुपारीला रोज पूजा करायची. रोज पूजा केलं तर ते तुमचा नित्य संकल्प देवीपाशी पोहोचते. तुम्ही बांध तेव्हा मी एक माझं घर होणार आहे आणि मी देवीला नवस बोललाय, माझं घर बांधलं की मी येईन, असं नाही. ह्याची म्हणजे एक प्रोसेस आहे. अहो तुम्ही श्रद्धा ठेवली तर आहे. तुम्ही
अश्रद्धा ठेवल्यानंतर काय सांगेल, मी बांधून ठेवलं, ज्यावेळेस देईल त्यावेळेस बांधील, ज्यावेळेस मिळेल मग मी त्यावेळेस त्या इच्छा पूर्ण झाल्या तर येईल. तसं नाही, पण नित्य त्याला बजा ना, भजा. मी त्या रोज आठवण करा भगवतीला की भगवती मी प्रार्थना केली तर मला त्याला गती येऊ दे. तशी गती जो करतो हा त्याला गती मिळते, जो करत नाही त्याला फळ मिळत नाही. आणि फळ मिळत नाही म्हणजे की काय देवाने माझं ठेवलं, सगळं तर केलं होतं मी, नवस पण केला होता, बांधून पण ठेवले होते. तुका ते काय रिश्वत द्यायला का तुम्ही? भगवंताला तुम्ही चॅलेंज करता, करू नका. एक तर तुम्हाला काही होत नसेल काही करू नका, बसा. पण या देवतेशी वाद घालून किंवा तिचा चॅलेंज करू. भगवंत असा आहे की तो तुमचा हालचाल जी आहे त्याच्याशिवाय होत नाही. तर भगवंताला किंवा आपले कुलदेवता त्या कुलदेवतेला मनाने तुम्ही मागा, मनाने तुम्ही सर्व हे करा, निश्चित मिळतो. हा माझा नित्य अनुभव आहे. आज मला समजा काही कमी पडलं, माझा अनुभव सांगतो अगोदर, नंतर भाविकांचाही सांगतो की समजा मला आज पैसे कमी पडले, मला नोकरी नाही काही नाही, फक्त भगवतीचा आशीर्वाद महाराजांचा आणि लोक कल्याणार्थ आमचं जीवन गेले. भाविक भक्तांना समजून सांगणे कुलाचार कसा करायचा, गुरुभक्ती कशी करायची, हे जे महाराजांनी आम्हाला देण दिलेली आहे ती देण आहे आम्हाला, ते देण आम्ही तुम्हाला सांगून त्या सांगण्यावरून भाविक भक्तांचं कल्याण त्याचं स्वरूप आहे. आणि आज मला काही जर समजा कमी पडलं, मी काही म्हणत नाही महाराज, तर इथे येतो, कुलदेवतेला नमस्कार करतो, महाराजांना विनंती करतो की असं असं आहे, आपणच याच्याकडे लक्ष द्या. दुसरा दिवस उजळू सुद्धा देत नाहीत दारात माणूस. एक एक वेळ जर असा आहे की आता आमच्या याच्यामध्ये लक्ष्मीची पूजन, लक्ष्मी पूजन वगैरे केलं की त्या दिवशी एक व्यक्ती आला, एक 10,000 रुपये ठेवला. गुरुजी नवचंडी करायची आपल्याला, ते तुम्ही ऍडव्हान्स ठेवा. पत्ता, नाव, महिना, 2 महिने, 3 महिने, फोन लावला, फोन पत्त्यावर पत्र पाठवलं, पत्र वापस. हे अनुभव आहेत आमचे. तर ती महालक्ष्मी म्हणजे भगवती कशी कुठून कसा संधान देते, मग त्या पैशाचं आम्ही काय करावं? मग त्या पैशाचं आम्ही पाठ वाचून घेतले, तिचे नाव दिलं तर त्यांनी त्या नावाने पाठ वाचून घेतले, उरले पैसे काय करायचे? तर लक्ष्म्यांनी त्या दिवशी ती लक्ष्मी आलेली आहे, त्या लक्ष्मीला सोन्याचा दागिना त्याच्यामध्ये भर घालून मी करतो. तेव्हापासून आज मी तिला मी करतो. ही सेवा आहे निश्चित. त्यांनी दिलं हे सगळं त्यांचं आहे, माझं नाही. मी फक्त निमित्त. आणि या देहाला जगण्यासाठी वागण्यासाठी करण्यासाठी काय लागतं तेवढंच मला दे म्हणतो, जास्त मला भरू द्यायचे. फक्त आमच्याकडून ही सेवा करून घे एवढं माझं नित्य मात्र स्मरण आणि त्यांना प्रार्थना असते. जसं की आपण ऐकतो की गोंधळ किंवा देवीची जागरण, तर नेमकं ही परंपरा कशी आहे आणि किती जुनी परंपरा आहे? ही परंपरा पहिल्यापासूनच आहे. त्याला असं म्हणजे सांगता येणार नाही की या काळात, फक्त ही निपुजली जी आहे ही परंपरा प्रत्येक शतकामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने जपली. उदाहरणार्थ आपण देऊ शकतो, शिवाजी महाराज सिंहगड ज्यावेळेस तानाजींनी काय केलं, कुठलं पद म्हणलं तेच म्हणलं. म्हणजे या ना त्या कारणाने काहीतरी पद आणि त्याचा आशीर्वाद त्या देवतेचा आपल्याला मिळावा म्हणून त्याचं आळवणी भाकवणी केली जाते. त्याच देवतेंचं गद्य स्वरूपामध्ये पद्य स्वरूप कवित्व याच्याने देवीला सांगितलं जातं किंवा या घरामध्ये असं असं आहे, सेवा करू दे, असं असं आहे, तुझा महिमा अगाध आहे.
तसंच ते गोंधळ खंडोबाचा पण गोंधळ हा दोनच प्रकारचा, एक पुरुष दैवत म्हणजे खंडोबा, ज्योतिबा आणि तुळजाभवानी आणि देवी असा त्यांचाच गोंधळ आहे. व्यंकटेश त्याचा गोंधळ नाही. तर या देवतेचा गोंधळ आहे आणि ते गोंधळ घालण्याचा प्रकार दोघं समजा आपल्या घरामध्ये कार्य झालं, नवीन दाम्पत्य लग्न झालं, चला भाऊ कुलदेवता करा, गोंधळ घाला, पूजा करा, पुन्हा पुन्हा होत नाही. पण जे गोंधळ घालायला लोक येतात तर देवीच्या इथं पारावर देवीचं भाग करणारे गोंधळी लोक आहेत. त्यांचं नाव विचारलं जातं, त्यांचं गोत्र विचारलं जातं आणि त्यांच्या नावाने ते कवित्व सादर देवीच्या समोर केलं जातं. ते सादर करताना ज्यावेळेस महिषासुरमर्दिनीचा अवतार होता त्या चंडमुंड राक्षस, चंडमुंड राक्षसाचा वध केल्यानंतर त्यांनी देवी म्हणले आता तू वर माग. ती म्हणले की नाही, आमच्या कातडाचा वापर असा झाला पाहिजे की रोज तुझ्या दारामध्ये आम्ही त्या वाजलं पाहिजे. म्हणून ते संबळ जे आहे त्याला चंडमुंड म्हणतात. एकाचा आवाज वेगळा येतो, एकाचा आवाज वेगळा. हे संधान आहे, म्हणजे राक्षसाने देखील सेवा कशी मागून घेतली असं आहे. महिषासुराने तसंच केलं. नित्य तुझ्या चरणापाशी पाहिजे, तुला जे भोग आहे ते मला माझ्या पद्धतीने वर्षातून एकदा भोग घ्यायला पाहिजे. म्हणून ते बलिदान आहे, ते मांसाहारी नैवेद्य तो वर्षातून एकदा आहे. बलिप्रथा नक्की हे बलिप्रथा नक्की हा एक काय प्रकार आहे आणि तो बलिप्रथा सगळ्याच ठिकाणी केला जातो. माझ्या कामाख्या देवीला जास्त प्रकारात या गोष्टी घडतात. पण हा खूप ठिकाणी म्हणलं तर की कोल्हापूरला पण होतो किंवा तुळजापूरला पण होतो. तर नक्की हा काय प्रकार आहे आणि मग सगळ्या ठिकाणी हा केला जातो का? आता बघा कसं आहे माहिती का, बलिप्रथा जी आहे शाक्त पद्धतीच्या शाक्त पंथामध्ये येते, सात्विकतेच्या याच्यामध्ये येते. तर देवत्व आहे म्हणून शाक्तपंथी लोक काय करतात की नवमीला ज्यावेळेस घट उठते त्याला बली देतात. बली म्हणजे अजबली, अजाबली दिला जातो, बकऱ्याचा बली दिला जातो. सर्वात शांत जी व्यक्ती आहे त्याला काहीही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही, काही व्यथा काही करता येत नाही, ते बली स्वीकार कोण करतो तर राक्षस लोक जे आहेत त्यांना तो स्वीकारण्याचा अधिकार फक्त त्या दिवशी दिलेला आहे, नित्य नाही. तर इथं काही ठिकाणी नित्य करतात आणि जे लोक ते खातात ते असुर, जे खात नाहीत ते सुर. म्हणजे सुर लोक म्हणजे काय की सात्विकतेने पूजा जप वगैरे करतात. म्हणजे असुरी जी वृत्ती आहे किंवा ते त्यांना पाहिजे असते, त्यांचं ते प्रसाद म्हणून खायला, प्रसाद नसतो तो आपल्याला दिलेला निषिद्ध सांगितलेला. बली मांसे हिंसा दे विप्र वर्जित, विप्रानंतर वर्जच सांगितलं. म्हणून बलिप्रथा जी आहे हे आता या सर्वसाधारणपणे 1717 पासून ही या ठिकाणी सुरुवात आहे म्हणतात लोक. पण बली केलाच पाहिजे, बली दिलाच पाहिजे असंही कुठं लिखाण नाही. तिथं दिलाच पाहिजे सात्विकतेच्या त्याच्यामध्ये. शाक्तपंथ म्हणल्यानंतर सगळंच शाक्त आलं असं आहे ना. आता नेपाळमध्ये ते रेड्याचं बली देतात ऐकण्यात, अख्खा रेडा आणि ते रेड्याचं सगळं रेडा काढून ते तोरण घालतात असं ऐकण्यात. तर हे बलिप्रथा जी आहे, देवीस बलिदान या वाक्याचा अर्थ ते वेगळा केलेला आहे. ते बलिदान आहे, बली कुणाला द्यायचं, देवीस बलिदान म्हणजे काय तर पांढरा भात आहे, पांढरा भातावर दही घातलं की ती बली स्वरूपच झाली. बरोबर, तेच बली उडीद वगैरे टाकून दधी माश भक्त बलीम समर्पयामि, हे प्रत्येक ठिकाणी आहे असं दिला जातो. डायरेक्ट देवीला बळी नाही देवीला त्याचा, आणि तो नैवेद्य नाही पण कोणत्याच देवतेला नाही. आता खंडोबा अवतार महादेवाचा आहे, त्याचं महादेवाला कसं असं आहे. ज्योतिबा नाही चालत, ते दैत्यासाठी आहे. दैत्याने मागून घेतलंय की वर्षातून एकदा आमचा भोग पाहिजे.
मग ते वर्षातून द्यायचं आहे, नित्य कशाला द्यायचं. बरोबर. आता आणि तो प्रसाद बघा, आता ज्यांनी खाल्ले ना ते 2 दिवस त्याच्यातच असते. मांस याचा संस्कृत मध्ये अर्थ असा आहे, मांस म्हणजे मला खा, सहा मी तुला खातो. बापरे. हो. तू आज मला 100 ग्रॅम खाल्ला, 2 दिवस ते पचवायला मला जात. बरोबर. म्हणजे मी 2 दिवस तुला खातोय त्या गोष्टी. आणि नित्य तरी कोणी खाऊ शकत नाही, रोज कोणी खाऊ शकत, कारण का ते नाहीच आहे, ते आपल्या या देहाला ते नाही. आता आपण मगाशी वर्णन करताना सांगितलं की बाबा ही भरपूर जे आपले संत वगैरे होऊन गेले त्यांची कुलस्वामिनी आहे, जसे की रामदास स्वामी झाले, गुळवणी महाराज झाले. तर ते इथं आलेले आणि अशा काही आपल्याकडे कहाणी वगैरे उपलब्ध आहेत का, की बाबा रामदास स्वामी वगैरे इथे येऊन गेले किंवा काही चमत्कार वगैरे झालेले अशा अशा पद्धतीने काही? जे जे भक्त संत महंत येऊन गेले त्यांनी त्यांनी आपलं आपलं पद निर्माण केलं. रामदास स्वामीने केलेलं आहे. ते काय सांगू? देखील मी तुळजामा आणि तुळजाभवानीची आरती त्यांनी केली, स्वतंत्र आहे. दुसरा आरती कोणती ती? आहे जय देवी जय देवी जय तुळजामाते. आणि परत अजापाळनी ते पद म्हणलेलं आहे, जे संध्याकाळी म्हणलं जातं पक्षाचे सरण कीर्तनाला म्हणलं जातं. ते आहेत माणिक रोज आहे, राम जोशी आहे. त्याच्यामध्ये दुसरा अजून एक भक्तांचं मला की असा एक भक्त होता की त्याच्या धोत्राला 1760 गाठी, त्याला ठिगळ म्हणतात. तर बीडची अशी एक ठिगळे घराणी आहे. तर त्यांची कुलदेवता ही, तर त्यांची कुलदेवता ही असल्या कारणाने चालत यायची. भगवतीने इतकी वर्ष सेवा चालत घेतली, भगवतीने आशीर्वाद दिला, तुला लक्ष्मी प्राप्त. तिकडून निघाले ते चालत येत असताना संध्याकाळी त्यांना मागून आवाज, मी येऊ का, मला वेळ नाही. मी तुझ्याच नशिबात, तू फक्त थांब, मी तुला येते. नाही म्हणे, मी चाललोय भगवती, मी तुळजा भवानीच्या दर्शनाला चाललोय. मला नाही, जर माझ्या नशिबात तू असशील तर दर्शन करून येस तू इथं थांब, असं म्हण. आणि भगवती कशी आली दर्शनाला, काय देवी माझ्या पाठीमागे लावली, कशाला लावलंय ही विषय हो म्हणून. त्याने तुझ्या नशिबात सेवा आहे, तुला मला द्यावं लागेल. तर त्याने म्हणला मी काही घेणार नाही, मी तुझ्या मंदिरावर शिखर बांधले त्याच पैसे. आणि मग उरलेले मी अक्षरशः त्या 7 हांडे सोनवर त्याच्यामध्ये त्यांनी ते शिखर बांधले. असा इतिहास आहे त्यांच्याकडे. त्या ठिगळेकडे अजून सुद्धा तो हिशोब आहे किती झाला. त्यांची सेवा आज मी तीपर्यंत 7 अंडे मिळाले ती येऊ का म्हणलेलं, ज्यावेळेस तर तुळजापूरला येतोय ती म्हणजे येऊ का तुझ्या नशिबात. त्यांनी ओळखलं ती धनच आहे, परंतु घ्यायचं कसं, तिथं बळी घेत आहे ना, ते धन घ्यायचं बाहेर. मग त्यांनी ते शून्य, त्याने म्हणलं मी देवीला चाललो, माझ्या नशिबात असेल थांबतो असं म्हणल्यानंतर ते थांबलं. ते जाताना सापडलं, जाताना घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच पावलीवर दिलं ते शिखराचं बांधकाम चालू. शिखराचं बांधकाम केल्यानंतर उरलेले घेऊन फक्त गेले, त्याच्यावर ते आता सध्या स्टेबल आहे. एक मुलगा हायकोर्टामध्ये वकील आहे, स्वतः वकील आहे, दुसरा मुलगा सुद्धा वकील. आणि आज मी तिला त्यांची सेवा तुळजापूरमध्ये देवीला पूजा झाल्यानंतर पान लावतात, चंदन आणि पान लावतात. ती पानाची सेवा, मुकुट आहे संध्याकाळ पानाचा, तो मुकुटाला जी पानं लागते ती त्यांच्याकडनं दिली जाते. दुसरं त्यांच्याकडनं ब्राह्मणाकडनं सप्तशतीचा पाठ वाचून घेतला जातो. आज मितीपर्यंत आता बघा 8-9 वर्ष झाले आम्ही त्यांची पाठ करतो.
दरवर्षी त्यांचे वर्षाला पाठ असते, म्हणजे कंटिन्यू दिवे दिवे ती सेवा त्यांची चालू आहे. अशी पण काही भक्त. आता आपण मंदिराचं एक न्यूज मध्ये आता जे चालू आहे, की मंदिराच्या ज्या गाभाऱ्याला एक तडे पडले, तर ह्या गोष्टी कितपत खऱ्या आहे किंवा काय? हा तुळजापूर क्षेत्र जे आहे ते भूकंपग्रस्त एरिया आहे. तर भूकंपग्रस्त किती घरं पडली, किती काही झाले, तुळजापूरला हानी नाही. पण भवानीच्या शिखराला तडा गेला. तेवढ्या पुरतं त्याने वरचं डाबरी जिंकली, पण आतमध्ये तडे गेलेले. आतमध्ये काय डॅमेज झाले तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला काय झाले हे कोण सांगू शकत तपासल्याशिवाय. तसे परवा शाकंभरी नवरात्र चालू असताना आम्ही आत गेलो. तर शिळा ज्या आहेत त्या शिळाला तडे गेलेले, पूर्ण एक एक बोट आतमध्ये जाते असं झालेलं आहे. त्या अनुषंगाने मग हे सर्वानुमते चाललं किंवा ते शिखर बदला ते वातावरण चालू आहे. याची मान्यता कोणी घ्यायची तर आद्यशंकराचार्याचे जे केलेलं आहे श्रृंगेरी आहे, श्रृंगेरी शंकराचार्याची मान्यता घ्या. त्यांना विचारा की नेमकं काय. कलेक्टरनी पत्र दिलं, ते आम्ही अयोध्येला नेऊन दिले, त्यांना दाखवलं म्हणून असं परिस्थिती तर आपलं मार्गदर्शन पाहिजे. तुरंत लगेच मार्गदर्शनावर पत्र वापस दिलं, तिथं दिलं. हे सगळे रचना आता चालू आहे त्यांचं मार्गदर्शन. जसं की आता आपण तुळजाभवानी मातेचं पाहिलं किंवा तुळजापूर म्हटलं की फक्त एक भवानी माता किंवा भवानी मातेचं मंदिर हे एवढं आपल्याला माहिती आहे. पण अजून जसं तुम्ही सांगितलं की भैरव आहेत भरपूर आपल्या तुळजापूर क्षेत्रामध्ये. अशा अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुळजापूरमध्ये आहेत पण लोकांना माहिती नाही? सर्वप्रथम फक्त भाविक भक्तांना कल्लोळ तीर्थ आणि गोमुख तीर्थ हे दोनच तीर्थ मंदिर परिसरामध्ये एक चांभार कुंड आहे, एक नागझरी तीर्थ आहे, नरसिंह तीर्थ आहे. सगळे मंदिरच्या परिसरामध्ये, काही मंदिरच्या बाहेर परिसरामध्ये. या तीर्थाचं आता मातंगीचं मंदिर आहे, मातंगीच्या मंदिरामध्ये तिथे एक कल्लोळ आहे, पतंग कुंड म्हणतात. हा, तर त्या कुंडामध्ये पाणी लाल असतं. हा, म्हणजे असे काही कुंड आहेत, एक एक असे कुंड आहेत की गोड पाणी आहे की ते आपल्याला त्याचा स्वादच वेगळा. काही तीर्थ असे. आणि जे भैरव आहे ते कसे? अष्टभैरव सुद्धा देवीच्या सान्निध्यामध्ये आहे. सर्व सांगितल्याप्रमाणे देवीच्या खाली एक भैरव आहे. त्याच्यानंतर यज्ञ मंडप आहे ते आहे. त्यानंतर बघितलं तर दक्षिणेकडे काळ भैरव आहे, बाळ भैरव आहे, बट भैरव. पुन्हा दक्षिणेकडे संहार भैरव आहे. उत्तरेकडे एक भैरव आहे. पुन्हा इकडं पूर्वेकडं धारूर म्हणून गाव आहे, तिथं भैरव आहे. आणि मेन सोनारीचा भैरव पश्चिमेला. हे सोनारीचं भैरव या पंचकृषीमध्ये येत. हे अष्टभैरव. आता तुळजापूरमध्ये सगळ्या रूढी परंपरा आपल्या जसं चालू आहेत, तर खास नवरात्र जेव्हा असतं 9 दिवसामध्ये मंदिरामध्ये कशा प्रकारे परंपरा चालते? 9 दिवसामध्ये काही विशिष्ट दिवस आहेत, त्या दिवसाला देवीला अवतार दिला. अवतार म्हणजे तिचं स्वरूप मूळ शक्ती देवी आहे, तिचं स्वरूप मुरली अवतार आहे, विष्णूचा अवतार, शेषशाही अवतार बरं का, तेव्हा रथ अवतार आहे. पुन्हा त्याच्यामध्ये एक अवतार आपण म्हणाले शिवाजीला तलवार. असे काही अवतार या नवरात्रातच पाहायला मिळतात. या नवरात्रामध्ये आणि शाकंभरी नवरात्र या नवरात्रामध्ये काही सेवा वगैरे काही पुजारी लोक सुद्धा करतात. प्रक्षाळाची सेवा आहे, नित्याभिषेक पूजा, दही दूध घालणे आहे, जोगोबा मागणे आहे, पोत ओवाळणे आहे, हे सगळं आहे त्याच्यामध्ये. त्या पोत याच्यामध्ये
पद पण आहे त्याच्यात. काम क्रोधाच्या चिंध्या फाडून पोत मी लावी लगे आई तुझा जोगवा मागे. हा एक पद आहे. त्या पदामध्ये सर्व चालेल किंवा काय कसं आहे मी तर हे सगळं तुझ्यासाठी आहे असं त्याच्यामध्ये म्हणलं. ठीक आहे, आता आपण तुझ्या पूर्ण जे आपण पूर्ण महात्म्य सांगितलं, तर जेव्हा आपण एखाद्या तुळजाभवानी मातेचा एखादा जो ग्रंथ आहे का की जो लोक वाचतील किंवा लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायला हवा? हो, तो ग्रंथ बघा पूर्वी 1930 साली हाच ग्रंथ स्कंद पुराणांतर्गत सह्याद्री खंडांतर्गत जे तुळजा महात्म्य संस्कृत मध्ये मूळ त्याची प्रत आपल्याकडे 274 सालची आहे म्हणजे छायांकित. तर त्याचा लरा पांगारकरांनी 1930 ला मराठी ओवीबद्ध केलं जे की 36 अध्यायाला 36 अध्यायाचा आहे. त्यामुळं ग्रंथामध्ये 36 अध्याय पूर्ण तुळजा महात्म्य आहे. तुळजापूरमध्ये कसं आहे, कशी सेवा, कशी पूजा, सगळं त्याच्यामध्ये जे विस्तृत जानकारी केलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी 1008 नावाने जी पूजा केलेली आहे ती पण त्याच्यात मध्ये नाव आहे. आणि मंदिरामध्ये कुठली देवता कोणत्या दिशेला आहे हे सगळं त्याच्यामध्ये विस्तृत जानकारी आहे. त्यामुळे हे तुळजा महात्म्य हे भाविकांना मिळेल, उपलब्ध होऊ शकते. याची दुसरी आवृत्ती आमच्याकडनं झालेली आहे आणि त्याच्या प्रती आपल्याला मिळू शकतात. तुळजा महात्म्य त्याच्यामध्ये अनेक त्या ग्रंथामध्ये देवीचा नित्यपूजा कशी आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. देवीचा नैवेद्य कसा दाखवला जातो हे पण लिहिलं जातो. कोणत्या भाविक भक्तांनी देवीचे पद रचलेले आहे ते सुद्धा सगळे आहे. शासकीय सेवा काय चालेल 15 ऑगस्ट 26 आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस. या दिवशी एक विशिष्ट देवी समोर जाऊन स्थानिक ब्राह्मणाकडनं प्रार्थना केली की जे काही या पूर्ण सृष्टीवर राहणारे भाविक भक्त आहेत त्यांना तू सुखाने आनंदाने राहू दे अशी प्रार्थना केली जाते शासकीय सेवेची. इतर सेवा तर आपण करतो. आता आपण प्रत्येक देवाची जशी एक घोषणा असते तसं आपण देवीचं म्हणतो की आई राजा उदो उदो, तर नक्की ह्याच्या मागे काय संकल्पना आहे किंवा हे का म्हटलं जाते? आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो याच्यामध्ये ती घोषवाक्य जी आहे एका मठाच्या संतांनी सदानंदाचा मठ जो बसव कल्याण मध्ये आहे तर ते सदानंद नावाचे होते देवीचे निश्चित. त्यांनी हे घोषवाक्य आई राजा उदो उदो तुझा उदो उदोच करायचं सदानंदीचा उदो म्हणजे स्वतः सदानंद मी पण आनंदीचा हे घोष असं आहे. दुसरं असं अजून एक सांगू शकतो या भैरवाच्या ह्याच्यामध्ये भैरव उत्सव पण आहे. अश्विन अमावस्याला ते विधी तर स्थानिक जे लोक आहेत त्यांचे घरातले कपडे किंवा अजून काही वस्त्र ते फाडून त्या काळभैरवाच्या पुजाऱ्याला हाती फाडून का काम क्रोधाच्या चिंध्या फाडून काम क्रोध ही शरीरावर ढक्कन आहे राहतात. तुम्ही हा ड्रेस घातलेला आहे तुम्हाला आवडतोय तुम्ही दुसऱ्या दिवशी तर ते द्या तर तुमचं ते कामक्रोध निश्चित असं पण आहे. म्हणून ते कामक्रोध चिंध्या होऊन जसं त्याला पलित केलं म्हणजे जसं आता मेदूवडा आहे तसं पद्धतीने केलं ते साखळ दंडामध्ये घालून एक 15 फुटाचा खांब असतो त्याला केळीचं सालपट लावून साखळ्या घालून त्याला ते बांधलं जातं आणि कालभैरवाची संध्याकाळची पूजा आरती वगैरे केली जाते आणि ती पेटवली जाते. ती पेटवली पूर्ण भेंड जळता लोळ पुढं 10-15 पोरं मागं 10 असा त्या भैरवाच्या मंदिरापासून खाली घेऊन मंदिरात एक बोळ आहे
जेणेकरून एक माणूस नीट जात नाही. एकच माणूस नीट जात नाही, थोडा क्रॉस मध्ये आहे, तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर तेवढा ते भेंड त्या बोळातून काढलं. शक्ती भगवतीची मेहरबानी. कसा अंतर जातं खाली वर करून, कसा ती त्यावेळेस त्यांची त्या लोकांनाच कळतं. आणि मग ती भेंड आणतात, सगळं अग्नी असतो, पेटलेलाच असतो तो. त्याने ते विजून आले. बाहेर आलं की तिथं आल्यानंतर दोन्ही मठाच्या याच्याने त्या भेंडूची पूजा केली जाते, तेल घातलं आणि मग ती वर येतं. वर आल्या की गाभाऱ्यामध्ये, देवीच्या गाभाऱ्यामध्ये ती भेंडोळी घेऊन नेली जाते. आतमध्ये पुढचं जे टोक आहे ते देवीच्या सिंहासनावर ठेवलं. त्यावेळेला तिथले स्थानिक महंत जे आहेत ते त्याच्यावर तेल ओततात. म्हणजे अर्धा भाग लोळ तो पेटता कंप्लेट गर्भगृहामध्ये जातो आणि तो परत तसाच बाहेर आणून पूर्ण मंदिराच्या कडवणी फिरवला जातो. लक्ष्मी नरसिंह मंदिरापाशी आले की आता तिथं नंदी नावाचं नंदीवा ते पूर्ण आरती करतात, देवीची पूर्ण आरती करतात. आरती करून ती आरती त्या भेंडवर टाकतात, नमस्कार बाजूला सगळं. मग ती भेंड पुन्हा परत प्रत्येक ठिकाणी पूजा करतात, तेल घालतात, पूजा करतात. असं येऊन महाद्वारातून वर येते आणि वर आल्यानंतर कम्प्लीट आरे चौकातून डायरेक्ट जुल्या मारुती म्हणून आहे, त्या मारुती कशी जाते, तिथे विहीर आहे, त्या विहिरीतलं पाणी आणून ती विजली. तर ते जळालेले पलित घ्यायला एवढी गर्दी राहते, कारण का ते काम क्रोध जळून गेलेलं असते ना, त्याची ती राख रोज लावण्यासाठी लोक. एक भेंडोळी म्हणून ही एक प्रथा साजरी केली जाते. हे कुठंच केलं जातं, हा विधी हा कुठंच फक्त इथे. तुळजापूरच्या महात्म्यामध्ये काय आहे की बाबा देवीचं स्थापना आहे, भेंडोळी आहे. आणि इथं अष्टमीचा होमाच्या याला नवमीला सुरुवातीला पूर्ण हे विशेष महत्व. जे मेन मंदिराजवळच एक नरसिंहाचं मंदिर आहे, नरसिंह अवतार. तर त्या मंदिराचं काय वैशिष्ट्य? तर ही जी स्थापना आहे ती देवी पंचायतन आहे. शंकराचार्यांनी काय केले किंवा या ठिकाणी आले की भाविक भक्तांची पंचायतन मी मागास की त्यांची कुलदेवता इथं आहे. सगळ्याच देवतेचं इथं विष्णू अवतार आहे, नरसिंह आहे, रुद्र अवतार आहे, मल्हारी मासा, दत्त अवतार. ह्या सगळ्यांचं इथं देवतेचं दर्शन एकाच ठिकाणी देवीच्या सान्निध्यामध्ये दर्शन व्हावे, पूजा अर्चा करावी असं आहे. आणि याच ठिकाणी नंदी नामाने 3 वर्ष अनुष्ठान केले. ती जागा म्हणजे लक्ष्मी नरसिंह मंदिर. जसं की आता आपण म्हणतो की ही महाराष्ट्राची किंवा जगत जननी आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तर अशा पद्धतीने भरपूर भाविक भक्तगण इथे दर्शनाला वगैरे येत असतात. तर असे तुम्हाला काही देवीचे अनुभव आलेले आहेत किंवा अनेक भक्तांना देवीचे काही अनुभव आले आहेत का, जे आपण सांगू शकतो? बरेच जणांना येतात अनुभव. कारण का कसं आहे, या ठिकाणी तुम्ही नतमस्तक होऊन घ्या. अहंपणाने अहंपणाने जो असेल तर भगवती पुन्हा त्यांना बोलवतच येऊच देत. तुम्ही देवीकडे बघा, तुम्हाला सांगतो, ही आई आहे, जगत जननी आहे, माता आहे. लहान मूल आईकडे वेळ बघतं का जायला? अजिबात. ती आई आहे, त्याला माहिती आपण आईपाशी गेलं की आपल्याला आई जवळ घेते. आणि आईपाशी अजून जायचं कारण आपल्याला अमृत मिळते. एक दुसरं असं आहे की ते बाळ रडतंय आणि रडल्यानंतर समजा बाळ इथं आहे, आई लांब आहे 2-4 रूम मध्ये, रडल्यानंतर आई जशी धावत येते तसं भाविक भक्तांना इथं आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी विनंती करतो, पूजा अर्चा करतो किंवा देवीला जे काय त्याच्या मनातून असेल ते अर्पण करतो, तर ती आई आईच्या स्वरूपामध्ये स्वीकार करते. असं आहे. आणि ती स्वीकार केल्यानंतर प्रत्येक भाविकांना त्याचं फळ मिळतंय. आणि रडल्याशिवाय, मागितल्याशिवाय आई सुद्धा देते. म्हणून ही आई आहे. हिच्यापाशी तुम्ही बोला, मागा, तर तसं तुम्हाला फळ मिळते.
प्रत्येक जणांचं फळ आहे. आता एक पुण्याचा भक्त आहे, असा आहे की तो वर्षभराची लाईट जी आहे ती त्याच्यातर्फे मंदिराला पूर्ण. मंदिराला हा पूर्ण. का तर त्याला स्वप्नात काही नव्हतं, एकदम साधारण होतं. भगवतीच त्याच्यावर कृपादृष्टी झाली, भरपूर त्याला मिळालं. ते म्हणते हे माझं नाहीये, हे देवीचं म्हणून तुम्ही देवीला देऊन टाका. असं असे बरेच भाविक आहेत. त्याच्याबद्दल पुण्यात सोन्याचा टोप दिलेला आहे. परवा तर हिऱ्याचा देऊन टाकले नेकलेस. पण ते काय म्हणते आमचं नाव घेऊ नका, गुपित. हे सगळं गुपित आहे. त्यामुळं कसं आहे, येणारा भाविक हा काही मागणारा आहे, काही भांडणारा पण आहे, काही सांगून जाणार आहे. बघ आता मी येणार नाही, बघ माझं काम झालं तर मी येणार. काही सांगून जाणार आहे, काही भांडणार आहे. मी एवढं वर्ष तुला काही करतो, तू माझ्याकडे बघतच नाही आई, असा म्हणणारा देखील भक्त आहे. आणि काही असा आनंदी माणूस आहे की त्याला माहिती आहे की इथं आलं की त्याचं काम होणार आहे, त्याचं सुद्धा होणार, पण इथं यावं लागतंय हे त्याला माहिती. अशा प्रकारचे भाविक भक्तामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं स्तर आहे. त्या पद्धतीने लोक इथे येतात. आता इथं चोऱ्या करणारे सुद्धा लोक आहेत. चोऱ्या करणारे लोक सुद्धा सकाळी सकाळी जाऊन तिथून प्रार्थना करा, आई माता आहे ती सगळ्याला सांभाळून घेऊन. खरी गोष्ट आहे. तर असं ऐकण्यात आलंय की जे आधी हे आई तुळजाभवानीचं जे मंदिर होतं त्याची ऊर्जा थोडी उग्र स्वरूपाची, किंवा इथे बळी दिला जायचा. तर आता आणि तेव्हा म्हणजे नेमकं ही परंपरा चालू तर आहेच जी आहे, बट हे स्थान आता उग्र आहे का शांत आहे? हे स्थान जे आहे ते शांतच आहे, परंतु जे प्रचार झाला किंवा प्रसार झाला की देवी नरभक्षक होते आणि रोज नरबली लागायचा, हे त्याच्यामध्ये कुठल्या शास्त्रामध्ये म्हणा किंवा कुठल्या याच्यामध्ये नाहीये. हे मौखिक कथा आहे, म्हणजे उगा सांगो की सांगा ह्याच्यावर आहे, लिखित नाहीये, लिखित स्वरूप असं नाही. आणि त्याच ह्याच्यावर असं झालं असेल किंवा मग नर नको आपल्याला अजाबली द्या, अशी परंपरा परत सुरू झाली असेल. परंतु नरभक्षक कुठलीही देवता किंवा देव हे नरभक्षक किंवा पशुभक्षक सुद्धा नाही, असं आहे. त्यामुळे या ज्या देवता आहेत आपल्या 3 शक्तीपीठामध्ये ज्या देवता त्या सर्व सात्विक आहेत. त्यांच्या जे दैत्यांचा वध केलेला आहे त्यांच्यासाठी तो बली आहे. नाहीतर देवत्वासाठी बलिदान जे आहे ते भातावर दही घातलं की बलिदान, असं शास्त्र समजतं. अजून एक असं विचारायचं होतं की खूप ठिकाणी असं ऐकण्यात पण आलेलं किंवा खूप ठिकाणी आपण न्यूजला वगैरे पण गोष्ट की तुळजापूर मंदिरात किंवा जे गावातले जे लोक राहतात तर ते म्हणजे किती प्रकारचे आहेत किंवा कशा पद्धतीने आपली पूजेचा मान वगैरे कशा पद्धतीने असतो? तुळजाभवानीला पुजारीचा वर्ग जो आहे तो अनेक प्रकारचा आहे. त्यामध्ये सर्व जातीचे पुजारी आहेत. मराठाकडे जातो, ब्राह्मण लिंगायत वाण्याकडे जातो, महार मांग जे आहे ते मातंगीचे पुजारी आहेत त्यांच्याकडे जाऊन पूजा. प्रत्येक एवढं काय आहे की यवन देखील येऊन पूजा करतात. तर यवन कशी आले, तर पूर्वी ते हिंदूच होते, ते तिकडं बाटले असल्या का ते इथं येऊन सेवा करतात. आज मित्तीला तांबोळी म्हणून घर आहे, मुसलमानाचा आहे, जातीचा मुद्दाम मी घेतो, ते सेवेबद्दल घेतो का, तर ते आजही तुळजापुरामध्ये तुळजाभवानीला पानं जे पुरवायचे काम करतो तो तांबोळी. त्यांनी पानं देवीला पुरवायची आणि आज मी त्याला ते घर पानं पुरवितात
त्या घरामध्ये देवीची परडी आहे, माळ आहे, जोगवा मागतात. जसं काही हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे तसा त्यांच्या घरामध्ये केला जातो. उपवास करतात ते 9 दिवसाचे. म्हणजे कसं आहे किंवा त्या जातीमध्ये देखील या देवीचा अनुग्रह म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा सर्व देवीपाशीच जात नाही. देवीपाशी फक्त भक्त आहे, तिला जात वगैरे सर्व धर्मांचे सकल. गुरुजी, तुम्ही ज्याप्रमाणे आपली जी चर्चा झाली आणि एकदम तुम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित उलगडून आणि सविस्तर पद्धतीने ज्या आम्हाला सांगितल्यात, त्यातल्या म्हणजे आम्हाला 10 ते 20% माहिती होत्या गोष्टी. बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी कळल्या त्या आमच्यासाठीही नवीन होत्या आणि कदाचित आपले जो प्रेक्षक वर्ग पाहतोय त्यांच्यासाठीही 100% ह्या गोष्टी नवीन असेलच. आणि ते लोक आपल्याला कमेंट करून नक्की सांगतीलच की त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी नवीन होत्या आणि कोणत्या नाही. तर आपलं तुळजापूरचं जे महात्म्य आहे ते खूप कशा पद्धतीने छान आहे हे लोकांपर्यंत आता पोहोचलेलंच आहे. तर लोकांनाही काही शंका असतील किंवा काही अजून प्रश्न असतील, काही कुतूहल लोकांपर्यंत म्हणजे लोकांना असेल तर ते नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये विचारतीलच या सगळ्या गोष्टी. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी उलगडून सांगितल्या ते आम्हाला खूप छान वाटलं. आणि आज ज्या प्रकारे जी चर्चा झाली त्याबद्दलही आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन, तुम्हाला भेटून आणि तुमच्यासोबत वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करून खूप छान वाटलं. त्याबद्दल तुमचे आभार आणि मनापासून धन्यवाद. गुरुजी, जसं आपली सगळी ही चर्चा झाली तर आज तुम्हाला कसं वाटलं आज आपल्यासोबत चर्चा करून? चर्चा करून म्हणजे असं आहे की सर्व भाविक भक्तांना तुळजापूरचा महिमा आणि तुळजापूरचं नित्य पूजा अर्चा वगैरे कशी होती, काय होती, तुळजापूरचं महात्म्य नेमकं काय आहे, कसं आहे आणि कोणत्या ग्रंथामध्ये आहे हे आपण विस्तृत चर्चा केली. त्यामध्ये एक अजून सांगायचं आहे की टेंबे स्वामी जे दत्त संप्रदाय आहे, जे पुण्यामध्ये वासुदेवानंद आहे, नित्य म्हणलं जातं तुळजाभवानी स्तोत्र अष्टक आहे. ते अष्टक असे आहे: नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते जगदामादि भूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया एकाप्यने रूपासी जगदंब नमोस्तुते. हे अष्टक टेंबे स्वामींनी, त्यांची तर कुलदेवता आहे परंतु इतर ज्यांचीही तुळजाभवानी कुलदेवता आहे त्यांच्यासाठी देखील हे पूर्ण अष्टक जे आहे हे म्हणण्याकरता त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर या अष्टकाचं रोज, ज्यांची ही तुळजाभवानी कुलदेवता आहे त्यांनी हे अष्टक रोज म्हणावे. यापूर्वी शंकराचार्यांनी देखील एक अष्टक असेच केलेले आहे. त्याच्यामध्ये 2 आहेत अष्टक असे: न तातो न माता न बंधुर न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भाता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका. हे एक अष्टक आहे. दुसरे असे आहेत जे दुर्मिळ आहे, जे पुन्हा पुनर्मुद्रित शुक्ल शुभम भवतु या नाम संवत्सरामध्ये विभव नामाब्दे माघ शुक्ल तृतीयाम भृगवासरे श्रीमद पिप्पिलाका क्षेत्री गोदायाम तटस्थ श्री सनातन सद्गुरु समाधी समिते पुनर्निर्मित या शंकराचार्य आहे. ते असे आहे: दुग्धेन्दु कुंदोज्ज्वल सुंदराणी मुक्ता फलाहार विभूषितानि शुभ्रांबरां स्तनभराल सांगे वंदे हमाद्यां तुलजा भवानी बालार्क भासा कदिचारुहासां माणिक्य मुक्ता फलहार कंठी रक्तांबरां रक्त विशाल नेत्रीं वंदे हमाद्यां तुलजा भवानी. या स्तोत्रामध्ये तुळजाभवानीचं स्वरूप सांगितलेलं आहे की तुळजापूरचे मूर्ती किंवा भवानी जी आहे, ज्या स्वरूपामध्ये आद्यशंकराचार्यांनी पाहिलं त्याचं पूर्ण या अष्टकामध्ये वर्णन.
तुम्हाला ही आजची चर्चा आध्यात्मिक याच्यावरती आपण केली, तुम्हाला कशी वाटली? त्याच्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची मनामध्ये शंका असेल, तुमची कुलस्वामिनी कुठली आहे, तुमचा कुलधर्म कुलाचार कशा पद्धतीने करायचा आहे आणि तुम्हाला इथे येऊन काही कुलाचार कुलधर्म करायचा असेल, तर आपण खाली गुरुजींचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहोत. तिथून तुम्ही गुरुजींना WhatsAppला मेसेज करू शकता आणि जर तुम्हाला कॉल करायचा असेल, तुम्ही WhatsApp कॉल करू शकता आणि तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, त्या तुम्ही गुरुजींना 100% विचारू शकता. गुरुजी त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि अशाच पद्धतीने अजून नवनवीन आध्यात्मिक क्षेत्रातील पॉडकास्ट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.